तर नाशिकमध्ये वाढत्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलेले. शहरातील त्र्यंबक नाका परिसरामध्ये पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त असून ही दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. इंधन दरवाढी विरोधात नाशिकमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरातील पेट्रोल पंपावर आता काँग्रेसकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते. हातामध्ये जर आपण बघितलं तर पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द करा, पेट्रोल डिझेलचं वाटप सुरळीत करा अशा पद्धतीचे फलक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेले बघायला मिळतात. एसी कॅबिनमध्ये बसलेल्या देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या मंत्रिमंडळांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना कुठचाही अभ्यास नाही आहे. बांधावर शेतावर जाऊन त्यांनी कधी काम बघितलेलं नाही आहे. त्यांनी कुठच्या प्रकारची पेरणी आणि शेती केलेली नाही आहे. त्यांनी देशामध्ये, राज्यामध्ये फक्त वीज पेरण्याचं काम आणि समाजामध्ये दुई पेरण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची पेरणी काय असते हे समजणार नाही. याचा आम्ही काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. सर्वात अगोदर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल सुरळीत कसं होईल हे त्यांनी बघावं, ही आम्ही नम्र विनंती करतो त्यांना. हे जे पेट्रोल दरवाढ झालेली आहे, बाकीच्या गोष्टी देखील वाढ, म्हणजे आज गव्हर्नमेंटनी ह्या गोष्टीला असं ठरवलेलं आहे की सामान्य जनतेला मारायचं आणि स्वतःचेच पोटं भरायचे. आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे युवक काँग्रेसमार्फत ही मागणी करतो की हे सरकार लवकरात लवकर बरखास्त झालं पाहिजे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.